नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपले स्वागत आहे। आपण सर्वांनी कोंबडीच्या अंड्याची आमटी खाल्ली असेल, काही तर लोकांनी मगरीची पण अंडी खाल्ली आहेत आणि कुणी तर शामरुकची पण अंडी खाल्ली आहेत। चला तर मग आपण बदकाच्या अंड्याची आमटी करणार आहे। चला तर ही आमटी शाकाहारी लोक बोटे चाटून चाटून खातील अशी आपण आज आमटी करणार आहे। जे माळकरी लोक आहेत, ते शाकाहारी लोक आहेत, त्यांना एकदम आवडणारी ही आज आमटी करणार आहे, बदकाच्या अंड्याची आमटी। चला तर सुरुवात करूया। आपण एक वाटी बेसन घेतले, छोटी वाटी होती ते बेसन घेतले। त्यामध्ये आता घालायचं आपण थोडंसं मीठ, 2 चमचे होईल एवढे तेल घालायचं यामध्ये। हा आहे गरम मसाला, जिरा पावडर। आता मसाला घालून घेतलाय आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया अगोदर। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा। बघू शकताय असा गोळा मळून घ्यायचा, घट्ट एकदम घट्ट मळायचा। अगदी 4 ते 5 चमचा पाणी घालूनच हा मळलाय मी, जास्त पाणी घालायला लागलं नाही मला आणि असा घट्ट गोळा मळलाय मी। आता हे 5 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवूया। इथे मी अर्धी वाटी खोबरं खवलून घेतले व्यवस्थित, बघू शकताय अर्धी वाटीच घेतले। आणि यामध्ये आता घालणार आहे आपण मीठ, थोडंसं घालायचं आहे। हे आहे मिरची पावडर, कस्तुरी मेथी, हळद आणि आता हे आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। 5 मिनिट झालेत आणि आपण हे गोळा करून घेतलाय छोटा, आणि हे असं पूर्ण आपण भरतो कणकीच्या गोळ्यामध्ये, तसं आपण हे मिश्रण ह्यामध्ये भरून घ्यायचं आहे। हे सारण मी ह्यामध्ये घालून घेतले आणि हे आपण पुरणाचा गोळा कसा पोळ्याचा गोळा कसा भरून घेतो तसं भरून घ्यायचं हे व्यवस्थित। बघू शकताय कसा भरून घेतलाय, अगदी बदकाच्या अंड्याच्या सारखा दिसतोय ना, म्हणून म्हटलं बदकाच्या अंड्याची आमटी। तर सगळे गोळे आपण आता भरून घेणार आहे हे। चला तर मग बदकाची आमटी तयार झालीत आपली करून। ह्यात आपण सारण केलं ते घातले आणि ह्यातलं थोडं सामान राहिलं होतं ते आम्ही मसाला करण्यासाठी वापरलं। म्हणजे मसाला करताना मी खोबरं, तीळ, जिरं, लसूण घेतलं होतं आणि आता आपण फोडणीची तयार करूया। म्हणजे अगदी अंड्याची आमटी असते तशीच करायची आपण आमटी ही। टोप गरम झालंय आणि ह्या टोपात घालूया तेल। असं तेल गरम झाले, आता ह्यामध्ये घालूया आता हा मसाला आपण केलेला। लाल दिसत आहे कारण की जरा सार ते खोबऱ्याचं ह्यामध्ये घातले त्यामुळे हे लालसर दिसत आहे। मसाला भाजून घेऊया पहिला, आता तेल सुटोस तर व्यवस्थित। हळद घालूया, लाल तिखट घालूया। तेल सुटले आता मसाल्याला आपल्या इथं, बघा तर मी पाणी गरम करून घेतले कढईमध्ये आणि ह्यामध्ये घालूया आता। जितका आमटी आपल्याला पाहिजे तेवढी आपण करू शकतोय। ही आता उकळी फुटल्यानंतर आपण ही बदकाची अंडी ह्यामध्ये सोडणार आहे। मीठ घालूया, आमटी उकळत आहे। आता आपण ह्यामध्ये घालणार आहे ही बदकाची अंडी आपण केलेत ती एक एक करून। हळद घाला, बघू शकता आपली आमटी कशी दिसत आहे। एका उकडीत हे बदकाच्या अंडी शिजतात लगेच। बघू शकताय आपली बदकाची अंडी वर आलेत ही, म्हणजे वर आले की मग समजायचं हे शिजलेत आणि ह्याचा हे बदलले। आणि आता ह्यामध्ये घालूया कोथिंबीर, सुकलेली आहे। कोथिंबीरचा रेट खूप वाढला त्यामुळे थोडीच कोथिंबीर इथे घालते आणि जर सुकल्या पण। बघू शकता आपली बदकाची आमटी तयार झाले। तुम्हाला वाटीत काढून दाखवते, वाटीत काढते। तुम्हाला घट्ट रबरबीत पाहिजे असेल तर तुम्ही पाणी कमी घालून करू शकता। आता बघू शकता तुम्हाला दाखवतो शिजलेलं एकदम चमचा व्यवस्थित जातो आत। आणि हे बघा कट झाले, खूप छान लागते ही आमटी, एकदा करून बघा। बदकाच्या अंड्याची आमटी तयार झाले। मटणाची आमटी, मटणाचा रस्सा, मटण विसरून जाईल ही आमटी खाल्ल्यानंतर। असंच आपलं चॅनल पाहत राहा। धन्यवाद।